खरंच कापूस आहे का ती? हो, तुला कसं माहिती? ती हिट सारख्या टाकल्या होत्या ना. हां. हां, अरे वाह! हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हा सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली होती मी. हे जे झाड आहे माझ्या हातातलं, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की हे झाड आणून दिले मैत्रिणीने माझ्या. पण लावायला काही मुहूर्त लागलं नाही. 2 दिवस मी पाण्यातच ठेवलं ते झाड, कारण असं बाहेर ठेवलं असतं तर ते सुकून गेलं असतं. त्याच्यामुळे 2 दिवस पाण्यात ठेवलं होतं आणि आज कसं तरी त्याला मुहूर्त लावलं होतं मी. पण शक्यतो मला वाटतं ना, माझ्या हातानं झाडच येत नाही असं वाटतं मला. त्याच्यामुळे मी झाडाच्या वाट्याला जातच नाही. जेवढे पण झाडं लावले तेवढे शिवानीला, आगर, समूला, काकूला, कोणाला पण मी लावायला लावत असते. पण आज फर्स्ट टाईम मी स्वतः लावायला लागले. येतं आहे का नाही येते माहीत नाही. नाही जर आलं तर मग डबल दुसरं लावावं लागेल. आता बघते. आणि कुंडी आणायची होती बाजारातून, पण बाजार अजून पुढे होता. त्याच्यामुळे मग अगोदरच बकेट रिकामं होतं. काकू मला बकेटातच लाव म्हणून इथं बकेटामध्ये मी माती घेतली आणि नंतर मग त्याच्यामध्ये माती टाकली. म्हणजे माती घेतली आणि मग त्याच्यात ते झाड लावलं. तर त्याला ना वरी शेण लावावं लागतं म्हणून, पण शेण काही लावलं नाही मी, कारण मिळालंच नाही मला शेण. ते सुरेखाताई म्हणल्या होत्या की मी आणून देते म्हणून, पण बघू आता यांनी जेव्हा आणतील तेव्हा लावेल मी. तर इथं छान असं झाड लावले आणि आता इथं चालू आहे घरामध्ये स्वयंपाकाची तयारी करायची होती मला. पण त्याच्या अगोदर आमच्यात चहा, रे बाप एवढा चहा असतो ना. कमीत कमी 3 ते 4 वेळेस. पातीलं बघून तुम्हाला कळत असेल की किती चहा करावा लागतो आमच्या घरामध्ये. आमच्यात रोजचं ना 1 लिटर दूध असतं, तेवढं सगळं दूध नुसतं चहालाच पार होतं आमच्यात. खूप प्रयत्न करते चहा नको प्यायला कमी करायचा, तरी शिवानीनं आता चहा बंद केला आहे. पण माझा अरे बापरे शक्यच नाही चहा बंद होणं. तर इथं चहा ही दुसऱ्या तिसऱ्या टाईमचा चहा आहे आमचा सकाळचा. आणि तसे सकाळी सकाळी शिवानीनं पुढे आणले होते. तर तेच पुढे हिला एक तिला एक असं वाटून द्यायला चालू होतं. आणि मग चहा घेतला. ते पुढे जे होते म्हणजे कशाचे पुढे होते इकडे ते चिप्सचे पुढे होते. तर ते पुढे दिले जे वाटून त्याला पाहिजे ते. नाहीतर मग भांडणं करत होत्या ना. मोठ्या मोठ्या पुरी झाल्या तरी भांडणं करतात. मला माहिती आहे प्रत्येकाच्या घरात लेकरं असले ना तर तशीच गत असते. भले ते किती मोठे होऊ द्या, पण भांडणं त्यांचे काही सरत नाहीत. तसंच आमच्या पण घरात आहे. त्याच्यामुळे मग मी शिवानीच्या हातातलं घेतलं आणि सगळ्याला एक वाटून दिलं. आणि आता आज सकाळी सकाळी आमच्यात बेत होता बिर्याणीचा. आमचे मिस्टर असले ना तर आमच्यात बिर्याणीशिवाय दुसरं काही नसतं, कारण त्यांच्या हातची बिर्याणी खूपच भारी असते. तसं तर असं म्हणतात की गड्यांच्या हातामध्ये ना बांगड्या वगैरे काय नसतात, त्याच्यामुळे त्यांच्या हाताला चव असते. आणि बायकांच्या हातात बांगड्या असतात पण त्यांच्या हाताला चव नसते असं म्हणले, म्हणजे ऐकलं आहे मी पहिलं म्हणत होते. म्हणून ना त्यांच्या हातच्या भाज्या झालं, बिर्याणी झालं छान होते. आणि मला पण माहीत नाही खरं किती आणि खोटं किती, पण पहिल्या बायका म्हणत होत्या की गड्यांच्या हातचं असं असं असतं म्हणून चांगलं होतं. बायकांचं पण आता खूप छान स्वयंपाक होतो, कारण आता कशालाच काही कमी नाही. त्याच्यामुळे भरपूर मसाले हे ते वापरून स्वयंपाक छानच होतो प्रत्येकाचाच. पण पहिल्या बायका असं म्हणत होत्या की गड्यांचं असं असं असतं म्हणून त्यांचा स्वयंपाक चांगला होतो. तर असं इथं त्यांनी बिर्याणीला फोडणी टाकली होती. मला फक्त देखरेख करण्यासाठी थांबवलं होतं इथं, की तू इथं थांब आणि देखरेख करत राहा, म्हणजे हलवत राहा त्या बिर्याणीला म्हणून. त्याच्यामुळे मग मी थोडेफार त्याला बघत होते, मागं पुढे हलवायचं ते करायचं, म्हणजे गॅस बारीक मोठा करायचं हे चालू होतं माझं. आणि त्यांचं बाहेर काहीतरी काम चालू होतं. तर आमची इथं छान अशी बिर्याणी व्हायली होती. आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे काय म्हणते त्याला टेस्टिंग पावडर टाकायला चालू होतं. तर ते अगोदर त्यांना विचारलं की टाकू का थोडंसं म्हणून. तर थोडंसं चिमूटभर मी टेस्टिंग पावडर टाकलं त्याच्यामध्ये, म्हणजे त्याने अजून छान असे बिर्याणी होते म्हणून. तर इथं आता मी हलवायचं काम करते. मगाशी पण हलवलं होतं, 2-3 वेळेस हलवलं आणि आता पण तेच चालू आहे माझं, कारण मी दुसरं काही करायचंच नव्हतं. मला त्याच्यावरच ठेवलं होतं आजच्या दिवशी की फक्त हलवायचंच काम कर म्हणून. तर बघितलं ना, बाटलीतलं पिण्यासाठी सुद्धा किती हेवा देवा असतो दोघी बहिणींचा. रोज पण तसंच होतं. मला माहिती आहे की दुसऱ्याच्या घरात पण तसंच असेल. प्रत्येकाच्या घरामध्ये बहीण भाऊ 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 भाई भाऊ बहीण असेल ना,
तर तसेच भांडणं होतात. भले ते किती मोठे होऊ द्या, पण भांडणं त्यांचे बघायलाच नको. तर ते बाटलीत काय होतं तर लिंबू सरबत आणलेलं होतं, म्हणजे काल आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर ते कुणाला पिणंच झालं नव्हतं, अर्धी बाटली राहिली होती तशीच. तर तेच प्यायला चालू होतं इथं. मला म्हणली मम्मी तू थोडंसं घे आणि बाकीचं मला दे, दीदीनं पिली होती अगोदरच, म्हणून चालू होतं तिचं सांगायला. तर आता म्हणजे बऱ्यापैकी चिकन शिजत आलं होतं मंद गॅसवरच, कारण खाली डाग आहे. काल एक पार्सल आलं होतं, आता आज एक पार्सल आहे. आम्ही बालाजीला जास्त ना, तुम्हाला एक 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 रोज पार्सल बघायला भेटणार आहे ते. तर बघा हा एक पार्सल आहे. पोरींची शॉपिंग, माझी शॉपिंग, सारखं आमची काही ना काही चालूच आहे. आणि एकदा काही लक्षात राहत नाही ऑर्डर करायचं, रोज एक काहीतर राहूनच जाते. त्याच्यामुळे मग आता हा ड्रेस आला आहे. काल बॅग आलती, आज ड्रेस आला आहे. आता उद्या काहीतरी येईल अजून, बघू आपण ओपन करून कसं आहे तर ओपन करते मी नंतर तर हा ड्रेस आहे ना, तर शिवानीने मागवला होता. बरेच पार्सल आहेत पण अजून 2-4 आलेले नाही आहेत. तर तोपर्यंत हा ड्रेस आला होता, तर म्हणलं बघू घालून तरी बघू कसा दिसतो आहे मला. तर मला पण 2-4 ड्रेस घेतले होते मी, पण ते काय म्हणजे शेअर केले नाही तुमच्यासोबत. पण बघू आता, पहिले पण 2-4 आहेत. सहसा मी रोज पण ड्रेस घालत नाही, कधीतरी बाहेर गेल्याच्या नंतरच. तर कपडा तर एवढा छान आला होता ह्या ड्रेसाचा, म्हणजे खूप सॉफ्ट एकदम आला होता. तर आम्हाला पहिल्यांदा वाटलं होतं की कॉटन आहे, पांढरा पडतो की काय असं वाटत होता. पण छान आहे ड्रेस, कॉटन आणि पॉलिस्टर दोन्ही मिक्स आहे आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ मऊ कपडा आहे हा, खूप छान आहे. म्हणजे आम्ही वाटलं पण नव्हतं की एवढा छान कपडा येईल म्हणून, एवढा छान कपडा आला आहे म्हणून. तर मी साडीवरूनच ड्रेस घालून बघितला कसा दिसतोय. तर कारण शिवानी नव्हती इथं, लातूरला गेली होती, तिच्या दाताची ट्रीटमेंट होती म्हणून. त्याच्यामुळे मग मी घालून बघितला कसा वाटतोय. तर पण छान दिसत होता मला पण माझी हाईट कमी असल्यामुळे ना खाली खूप लॉंग होत होता. त्याच्यामुळे मग कारण वरी छान वाटत होता, पण खालचं काय करायचं. आणि आई ते ड्रेस कट पण करता येत नाही, काहीच करता येत नाही त्याला. कट केलं तर सगळीच शाईन जाते. ओढणी पण छान होती याची. हा वहिनीला पण ड्रेस खूप आवडला होता, पण त्यांची पण हाईट माझ्या एवढीच आहे, त्याच्यामुळे मग त्या पण घेऊ शकत नव्हत्या. मग 2 ड्रेस मागवण्यात आले होते चुकून, त्याच्यामुळे एक रिटर्न केला. त्यांना ठेवायचा होता पण उंचीला खूप जास्त झाला असता म्हणून नाही ठेवलं. तर पुढे तुम्हाला आरशात दिसेलच की किती खाली माझा म्हणजे ड्रेस मला दिसायला लागला आहे. पूर्ण पायापर्यंत, पायच तर माझे दिसत नाही तेवढा खाली लॉंग आला आहे मला. शिवानीला परफेक्ट बसतो, कारण तिची हाईट आहे थोडी माझ्यापेक्षा, तिला परफेक्ट बसतो. आरशामध्ये दाखवायचं कारण म्हणजे मोबाईल धरायला कोणी नव्हतं, म्हणून मी आरशात बघून स्वतःलाच बघत होते की किती लॉंग होत आहे. तर बघा किती खूपच लॉंग ड्रेस व्हायला होता. त्याच्यामुळे मग मला काही ते ड्रेस आवडला नाही. कपडा वगैरे सगळं आवडलं, ड्रेस पण आवडला, पण मला बसत नव्हता म्हणून आवडलं नाही मला. तर नंतर शिवानी आणि समूह लातूरून आल्या होत्या त्याच दिवशी, 4-5 वाजता आल्या होत्या, म्हणजे 2च्या बसनं आल्या होत्या 3 वाजता. त्यांच्या यायच्या अगोदरच तो ड्रेस आला होता. आणि येताना शिवानीने ही साडी आणली होती. आम्हाला तिरुपतीला जायचं म्हणून तिथं सगळ्याला एकसारख्या साड्या घेतल्या, सेम टू सेम सगळ्याला. तर ती माझी साडी इकडे पाठवून दिली होती पिको फॉल ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी. आणि चौघीचे ब्लाऊज आलेत माझ्याकडे शिवायला, वहिनीचं आणि आम्ही तिघी बहिणींचे. तर पूर्ण काचा आहेत त्याच्यावर, शिवायलाच एवढा त्रास व्हायला लागला आहे ना मला. माझ्या 2-3 सुया गेल्या आतापर्यंत, तरी अजून राहिलेत 2 ब्लाऊज, 2 कंप्लीट केलेत मी. पूर्ण शिवल्याच्यानंतर दाखवेल तुम्हाला ब्लाऊज मी कशा शिवलेत. तर साधेच शिवलेत, एवढे काही डिझाईन वगैरे काही केली नाही मी. ब्लाऊज पण सेमच शिवायचे आणि साड्या पण सगळ्याला सेमच, आणि ती पण फॉल केलेल्या साड्या पाहिजे. तर हे ब्लाऊज आहेत त्याच्यामुळे साड्या ब्लाऊज खूप छान आहे. आणि सध्या ट्रेनला आलेल्या साड्या आहेत त्या, आणि पुढे आणि पाठीमागे दोन्ही बॅक साईडला पण आणि पुढे पण डिझाईन आलेली त्याला. तर इथे बघा माझा टाईमपास चालू होतं. ब्लाऊज उकलायचं होतं मला, ब्लाऊज उकलायचं म्हणलं ना एवढा कंटाळा येतो ना, खूप कंटाळा येतो. तर घरात काय खायला असलं ना तर असं चानामुना खात आमच्या नवऱ्यांचं चालू असतं, नवऱ्याचं की मिशनवर बसलं ना तर थोडंफार काहीतरी चुनामुना खात काम करायचं, म्हणजे कंटाळा येत नाही त्यांचं चालू असतं. त्याच्यामुळे मग इथं अंगूर आणून ठेवले होते त्यांनीच, त्याच्यामुळे इथं खात काम करायला चालू होतं. पण एकदा खात बसलं ना तर लक्ष खाण्याकडेच जातं, कामाकडे लक्ष जात नाही. तर बघा इथं माझं खाणं जास्त आणि काम करणं कमी आहे. इथं मला हे ब्लाऊज उकलायचं होतं, थोडा प्रॉब्लेम झाला होता गळ्याला, त्याच्यामुळे माझं उकलायला चालू होतं. किती पण परफेक्ट टेलर असू द्या, थोडं तरी कुठंतरी काहीतरी कमी जास्त होतंच होतं. तर तसंच माझं पण झालं होतं इथं. तर सध्या आता उन्हाळ्याचं सीझन आहे, उन्हाळा म्हणलं ना तर आईस्क्रीम, कोण, पुन्हा काय म्हणतात त्याला, अंगूर, हे असलं तर चालूच राहणार आहे रोजच्या रोज. तर चला इथं चालू आहे शिवायला माझं आता. तर माझं बेकअप इच्छा नसते, कुठं असते हो? हे बस बस बस, मूर्ख, एवढं असते का बिंडोक? थोडंच मारलंय ना. हो.
अगं बाई आवडते ग. हा आवडते. व्हिडिओ कट कर ना. डोळ्यात गेलं का ग माझ्या? एवढं असतंय का मारायचं? हा ना, किती मारलंय कसं म्हणून. गुलाबजल आहे. गुलाबजल. माझ्या तोंडावर आता काय मारलंय काही नाही. डोळ्यात सुद्धा गेलं माझ्या. आता मेकअप काहीच नाही तरी सुद्धा माझ्या तोंडावर मारून बघितले स्प्रे कसा असतोय तर हा, जसं का मला माहितीच नाही स्प्रे काय असतोय तर हा जो स्प्रे आहे ना बाळूने ऑर्डर केला होता. त्याला पण माहीत नव्हतं की ऑर्डर कसं झालं काय झालं. एखाद्या वेळेस चुकीचं कोणतं तर बटन म्हणजे त्याला दबण्यात आलं असेल, त्याच्यामुळे ऑर्डर झालं. आणि झालं तर झालं. ते लातूरला आलं होतं. बाळू आता पुण्याला राहतोय. लातूरला ऑर्डर आली ती. लातूरला ऑर्डर आल्याच्यानंतर त्यांना वाटलं की बाळूनच काहीतरी त्याच्या उपयोगाची वस्तू मागवली म्हणून त्यांनी घेतली. आणि मध्ये बघितलं तर काय स्प्रे बॉटल्या, म्हणजे मेकअप केल्याच्या नंतर चेहऱ्यावर मारायचं, म्हणजे मेकअप आपला दिवसभर जशाला तसा राहतो म्हणून. मग बाळूला विचारतं. बाळू म्हणलं मला काय उपयोगाचंच नाही, मी कसं मागवेल. चुकून झालं त्याच्याकडून पण, असं त्याला पण वाटलं. आणि चुकूनच झालं होतं. पुन्हा रिटर्न पण नाही करू शकत होतो. झालंच नाही रिटर्न. कशावर मागवलं होतं काय माहिती, पण रिटर्न नाही झालं. त्याच्यामुळे 2 बाटल्या होत्या. तर एक बाटली मग वहिनीनं ठेवून घेतली आणि एक म्हणलं घेऊन या, आपल्याला पण येईल उपयोगाला. मेकअप असा किती पण मेकअप केला ना दिवसभर मेकअप काही राहत नाही. पण चला आता त्याचे पैसे वाया जायला नको, त्याच्यामुळे म्हणलं आपण तर वापरू. तर आता माझ्या चेहऱ्यावर ट्राय केले पहिल्यांदा. माझं मेकअप काहीच नाही, पण बघू आता असं दिसतंय तर असो. केस माझे हे व्हायला लागले. आणि गंगावन एक आणलंय आता लातूरून येताना. गंगावन बघू ग. हो, गंगावनची फॅशन आता किती 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 नवीन झाली. आता पहिलं गंगावन म्हणजे कमीत कमी 25-25 वर्षापूर्वी गंगावन सेपरेट प्रत्येक जण गंगावन लावायचं. एवढं ही फॅशन जुनी झालती ना की काय बघायलाच नको, खूप जुनी झालती. आणि आता अजून रिटर्न आली. आता अजून आता लग्नात सुद्धा ना गंगावन लावूनच मेकअप चालू झाला आहे. आता लग्नात सुद्धा बघा किती छान दिसायला लागलं आहे मला सुद्धा. माझे केस आणि गंगावन बघा ओळखू पण येत. हे खरं ओळखायला पण या ना ग. बघ ना योग, वाव कसलं भारी दिसायला लागले. बघा ना किती छान दिसायला लागले. वाव मस्त वाटायला लागले. तर आता लातूरून येताना घेऊन आली. समूह आणि शिवानी लातूरलाच होत्या बरेच दिवस झालं. म्हणजे शिवानी आता गेली 2-4 दिवस झालं, पण समूह होती खूप दिवस झालं. तर तिनं लातूरमध्ये म्हणजे वहिनीने घेऊन ठेवलं होतं त्यांच्यासाठी, त्यांच्या भावाचं लग्न होतं म्हणून. मग त्यांच्याबरोबर मला पण एक गंगावन घेतलं होतं. मला वाटायचं मी आता कधी लावणार काय करणार, मला कशाला घेतलं म्हणून. पण चला बघू, ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून मग घेऊन आली आता इकडं गंगावन. आणि स्प्रे बॉटल एक आणली. आणि साडी तर मग अशी बघितली तुम्ही. आम्हाला जायचं आहे आता बालाजीला, त्याच्यामुळे ती साडी घेऊन आली तिनं. सगळ्याला एक समान साड्या घालायच्या, त्याच्यासाठी साड्या ऑर्डर केलेल्या आहेत. म्हणजेच दुकानातून आणलेत साड्या ती. आणि त्याच्यावरचे ब्लाऊज तर तुम्ही बघितले बघा, कट करायला घेतलेत लगेच मी ब्लाऊज. आता 4 जणीचे ब्लाऊज आलेत शिवायला माझ्याकडं. हे बघा असले ब्लाऊज आहेत त्याच्यावर, मागून पडून पूर्ण वर्क आहे ह्याला. आणि ना आरशाची डिझाईन आहे ह्याला बघा. आता फॉल तर कसं करायचं काय माहिती. आता मला तर फॉलचंच पुढे पडलं. आता प्रत्येकजणांनी सांगितलं आहे आवर्जून फॉल करा, ब्लाऊज शिवा, सगळं करा म्हणून. पण आता याच्यावर त्रास आहे. आता बघू दुसरीकडे कुठेतरी टाकावं लागेल. अशी डिझाईन आहे बाह्याला पाठीमागं सगळी. आता हे मला 4 ब्लाऊज शिवायचे आहेत. पुन्हा साऊथ इंडियन ड्रेस मागवला आहे. आता त्यात तो पण शिवल्याला काही येत नाही, आयताच म्हणजे आयता येत नाही, शिवावाच लागतो तो पण. त्याच्यामुळे ना आज 8 दिवस झाले मी गिऱ्हाईक महागारी पाठवायला लागले. कंप्लीट 8 दिवस झाला असेल शिवणं होत नाही म्हणून महागारी रिटर्न करायला, कारण काही उपयोगच नाही. तर असो. आणि समूह लातूरला एवढे दिवस का होते, कारण तिच्या लातूरचं म्हणजे तिच्या दाताचा दवाखाना चालू होता. तिला थोडासा दात किडला होता. तो जर आत्ता थोडा बघितला नसताना तर पूर्ण दात खराब झाला असता. कारण मला माहिती आहे माझ्या दाताची अवस्था तशीच झालेली आहे, खूप बेकार. थोडं जर नाही बघितलं ना पूर्ण दात खराब होते. त्याच्यामुळे ना मग तिचं चालू आहे आता ट्रीटमेंट करायला दातांची, म्हणून ती लातूरला होती एवढे दिवस. तर आता झालं आहे तिचं काम, आज थोडं राहिलं आहे. आता ती 21 दिवसानं जायचे. पण आता कपड्याची पॅकिंग वगैरे, बॅग भरायची सगळी. आम्ही कोणते कपडे घेतले तर ती म्हणाली मी हीच का आणलाय तीच का आणलाय करताल, म्हणून तिला पण बोलवून घेतले आता. तर आता बघत 8 दिवस निघून जातील. आता 8 दिवस राहिलेत आम्हाला. मला काम तर भरपूर आहे, भरपूर काम आहे. त्यामुळे अशात व्हिडिओची शूटिंग पण नाही जास्त करून, पण थोडी
करायचा प्रयत्न करते, थोडे थोडे करते मी जसं होईल तसं. तर चला आता बघा, इथं माप टाकलं मी, ब्लाऊज कट करायला चालू होतं माझं. बघितलं का, चालू आहे माझं ब्लाऊज टाकायला. त्या अगोदर मला माती भरून ठेवायची आहे. दारात माती आहे कितीतरी, त्या काल 2 टोपले भरून ठेवले होते, सगळ्या कुंड्यामध्ये वगैरे ती माती भरली. आणि आत्ता एक पोतं भरून ठेवायची, म्हणजे ना म्हणजे कोणते पण झाडं वगैरे लावायचं असलं ना तर मग टेन्शन नाही. त्याच्यामुळे मी माती बघाशी निम्मी भरली, निम्मी राहिली अजून भरायची. तर काकू म्हणले की तुला तर काय सोनं भेटल्यासारखं सारखं माती 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 मातीच करायला लागली तू, एवढी माती भरून ठेवायला लागली. नंतर माती भेटत नाही त्याच्यामुळे मग ज्याला झाडाची आवड आहे ना ते माती मातीच करतो सारखं, म्हणून मला माती भरून ठेवायची. तर चला मग आता मी माती भरून ठेवते. सोनं असो की चांदी असो, माती हे ती सोनंच आहे म्हणायचं आपल्या जीवाला. मला खूप अप्रूप वाटते माती भरून ठेवायला, माहिती का, खूप म्हणजे खूप अप्रूप वाटायला लागली माती. तर काल मी अख्खं एक पोतं भरून माती ठेवली होती, तरी सुद्धा अजून मातीच भरायला चालू होती माझी. माती म्हणलं ना तर जीव की प्राण, मला माती खूप आवडते. म्हणजे पहिलं खायला आवडत होती, पण आता नाही खात, मन जात नाही आता खाण्यावर. पण झाडांसाठी, आता झाडांसाठी माती जास्त महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खरं तर माती आवडते मला. आणि ते खोदकाम केल्यामुळे ना माती भरपूर निघाली, म्हणून मला वाटलं ना आता हे खड्डा बुजवता माती जाईल सगळी, राहते का नाही म्हणून मी पूर्ण एक पोतं भरलं. आणि अजून वरी पण भरून ठेवली. आणि मग सगळ्या झाडांना थोडी थोडी माती घातली होती कालच, पण तरी अजून एक झाड राहिलं होतं. त्याच्यामध्ये ना आम्ही कापसाची लागवड केली होती, भरपूर कापसाचे झाडं आले होते, तर त्याच्यात टाकायची राहिली होती, म्हणून मग त्याच्यात आता एक टोपलं टाकायला चालू आहे इथं. तर इथे बघा वरी म्हणजे ब्रह्मकमळ लावलेलं आहे आधी, त्याच्यामध्येच कापसाची लागवड केली आहे. कारण आमच्या गावात एवढा कापूस होता ना, पहिलं खूप कापूस होता, खूप म्हणजे काय, इथून मी 2-2, 4-4 किलो कापूस घेऊन जायची लातूरला. पण आत्ता कापूस बघायलाच तर भेटत नाही, त्याच्यामुळे इथं आम्ही घरच्या घरीच कापसाच्या झाडाची लागवड केली आहे. म्हणजे 2-4 जरी आलं तरी आपलं घरचं भागतं आहे त्याच्यासाठी. कापूस लावलेला आहे इथं, म्हणून त्याला माती टाकायची राहिली होती तर तेच आता टाकायला घेते. तर चला आता तुळशीमध्ये वगैरे टाकून घ्यायचे. आणि माझा व्हिडिओचा एंड करायचा टाईम झाला आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय.